जे मशरूम आहे हे मशरूम शेती याची सुरुवात करण्यासाठी ज्यांनी केलेलं आहे किंवा आता ऑनलाईनचे हे सर्व तुम्ही यूट्यूबवर कुठे कुठे सोशल मीडियावर पाहत असाल. त्याला लागणारा काळी कचरा, गहू सांगा, आता गहूची पेरणी होती पण बाजरी आपलं ज्वारी किंवा मका हे काढणी झाले, तसंच सोयाबीन काढणी झाली, भात काढणी झाली. त्याच्यावर ही प्रक्रिया करावं लागतं, निर्जंतुकी करावं लागतात. एक ऑर्गॅनिक प्रोसेस असते, एक केमिकल प्रोसेस असते. हे दोघेही प्रोसेसमधून आपण हे करू शकतो. तिथून मग त्याला जी रूम असते, एक जेही आपण साधा घर झोपडे जेही असेल घरात असो किंवा मग तुमच्या शेतात असो, 48 तासापूर्वी तर त्याला निर्जंतुकीकरण करावं लागतं. जसं आपण शेतामध्ये फवारणी करतो तसंच स्प्रे वगैरे बायोस्टीन पावडर आहे, फॉर्मलिन आहे, असं तुम्ही एक जे स्प्रे पंप असतं त्याच्यामध्ये टाकून हे करू शकता. 15-20 ml आपलं फॉर्मलिन आणि 7-8 ग्रॅम ते 10 ग्रॅमपर्यंत तुम्ही बायोस्टीन पावडर टाकून, आणि तो जो एरिया असतो त्याच्यात काय असतं, भरपूर जंतू असतात, बॅक्टेरिया असतात. तर ते किल्स करण्यासाठी कमीत कमी आपल्याला 48 तास तर घ्यावं लागतं आणि ती रूम खिडकी सर्व बंद करावं लागतं आणि पुन्हा मास्क वगैरे घालून ते स्प्रे करावं लागतं. पण काय असतं की आमच्या सातपुड्यात वारंवार आम्ही समजत असतो, ही साफसफाई ठेवा, तसं करा, पण वेळ नाही. जसं शेतातून आलं मशरूमला हात लावून दिला, पण आपण शहरामध्ये आलो आहे, बाजारमध्ये आलो आहे किंवा शेतामध्ये गेलो आहे, जंगलामध्ये गेलो आहे, आलो की काय करतो आपण, प्रवेश करतो. पण आपल्यासोबत कितीतरी बॅक्टेरिया असतात, म्हणजे शत्रू जीवाणू, आपण कितीतरी शत्रू जीवाणू घेऊन जातात आणि हे जे असतं हे मित्र जीवाणू याच्यासोबत असतात. त्याच्यामुळे याच्यावर अटॅक करतो आणि काही वेळेस मग जे नवीन उत्पादक असतात त्यांना याचा सामना करावा लागतो, आर्थिक नुकसान होते. विक्री केंद्र जे विक्री करतात त्या ठिकाणी नवीन जो उत्पादक असतो त्याला कसं विक्री करायचं, त्या ठिकाणी जाऊन केनोपी वगैरे लावतो. केनोपीच्या पद्धतीने त्याचं सर्व काही आणि एक आकर्षित असतं, म्हणजे युनिक असतं. त्याचे सर्व फायदे दिलेले असतात, हिंदी, मराठी, इंग्लिश, म्हणजे सहज न शिकलेला व्यक्तीही त्या ठिकाणी चांगली विक्री करू शकतो. आणि त्याचे सर्व लिहिलेलं असतं, सुशिक्षित लोकांना सांगायची गरज नसते. सर्व खाण्याचे फायदे त्या केनोपीवर लिहिलेले असतात. आपण जे काम करतो आहे ते ऑयस्टर मशरूमवर आपण काम करतो आहे. ऑयस्टरवर जास्त करून आम्ही ब्लू मशरूम, साजर काजू, गोल्डन वगैरेही लावतात, पण आम्ही जास्त करून साजर काजू, ब्लू मशरूम किंवा व्हाईट क्रेमी हे 2 ते 3 प्रकारचे जे मशरूम आहे त्याला जास्त करून लागवड करतो. कारण ते शेतकऱ्यांनाही पुरवठा आहे आणि खाणाऱ्यांनाही त्याची चव आवडते. खास करून शाकाहारी लोकांसाठी, जे शाकाहारी आहे त्यांच्यासाठी ते एक मांसाहार जो व्यक्ती असतो त्याला चिकन, मटन जसं त्याला आवडतं तसं मशरूम ऑयस्टर मशरूम हे चिकन किंवा मटनसारखं त्याचे चव असते. तर आपण